गाईस तुम्ही मला विसरलात की काय? आज मी बरेच दिवसांनी व्लॉगमध्ये आलेली आहे, कारण की मी गुड्डी मावशीच्या घरी आलेली आहे, कारण माझे फायनल एक्झाम संपलेले आहेत आणि आता मला सुट्ट्या पडलेल्या आहेत. आणि हे बघा तुम्ही गाईस बघू शकता, मी केस कापलेले आहेत. ओ माय गॉड, ओवीनी हेअर कट केलेला आहे. मी साईडला व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन कशी दिसते आमची ओवी. भारी मस्त एकदम सिल्की झालीत. कधीपासूनची इच्छा होती ना कापायची केस, कापलीत. पण आता स्कूलमध्ये आम्हाला वेण्याच घालून जाव्या लागतात. नाही, छोटे येतात. छोटे येतात. ओके, तर कशी दिसते आमची ओवीची हेअर कट कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. आहा, ओ माय गॉड. आणि आता आमची ओवी मोठी झालेली आहे, तिला मशीन चालवायची आहे. का मशीन चालवायची आहे कपड्यांची? कोणासाठी? बाबूसाठी. ओ माय गॉड, बघू आता ओवी दीदी होणार आहे. इकडे बघ ओवी दीदी. सावळी झाली. काय ग सावळी कशी झालीस तू एवढी? ओवी सगळ्यांकडे 4-4, 5-5 दिवस राहून आलेली आहे. सुट्टी होती तर की नाही ओवी? चाचीकडे म्हणजे तिच्या काकूकडे राहायला गेली होती. त्याच्यानंतर आता माझा नंबर आहे, तर आता ती गुड्डी मावशीकडे आलेली आहे. आणि उद्या एक स्पेशल दिवस आहे तिचा. काय स्पेशल दिवस आहे उद्या? उद्या आहे आमच्या ओवीचा रिझल्ट. काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला, येत्या व्लॉग मध्ये मी सांगेनच. ओके ओवी, ओवीचा फायनल रिझल्ट आहे. उद्या सकाळी जाईल तिच्या स्कूलमध्ये आणि मग रिझल्ट घेऊन येईल. इकडेच येणार आहे ती. तर नेक्स्ट व्लॉग बघत जा, समजेल काय काय गुड न्यूज आहे ती. काय ग किती मार्क्स मिळालेत ते चांगले मिळेल. तशी आमची ओवी हुशार आहे. आता तिला कपडे शिवायचे आहेत म्हणून मामाला सांगितलं, मामा ती मशीन चालू करून दे. तर ओवी कपडे शिवणार आहेत. मला स्केच वगैरे पाठवलेत. गुड्डी मावशी मला असे कपडे बनवायचे आहेत. पाहिजे असेल तर माझे स्केच बघायचे असतील तर मावशी इथे फोटो लावून दे. ओके, ओवीची स्केच पेन मी दाखवते, मला व्हॉट्सअपला पाठवत असे. गुड्डी मावशी बघ मी असे कपडे बनवणार आहे. ठीक आहे, शिवणार आहे. माझ्यापेक्षा हिलाच जास्त आवडे कधी शिवते है ना. आता इथे फोटो येतील, ते तुम्ही बघा सगळे फोटो आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की माझे स्केच कसे वाटले. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आमची बडबड सुरू झालेली आहे. ओके, आणि सोबत तिला मामा. बघा ऍक्सेसरीज पण. मामाची आज सुट्टी आहे, त्यामुळे मामाची काही ना काही घरातली कामं चालू आहेत. आता बसले, तिला शिकवतोय. तिची इच्छा आहे करायची, तर म्हटलं कर. मी बघा इथे पाय दाबायचे. मी उठते, बसा तुम्ही दोघं जण आता. ओके बाय बाय. कपडे दे आणलेला तो आपण. दीदी सगळी तयारी करून आले, कपडे बिपडे घेऊन आले, काय शिवायचे आहेत ते है ना. अर्धा ड्रेस मी शिवलेला पांढरा. नाही, पहिला कपडा बघायला लागेल कसा आहे त्याप्रमाणे. ओके, पण काय शिवणार काय? बाबूसाठी की बेबीसाठी? तुला काय पाहिजे? बेबीसाठी. बेबीसाठी. आम्ही आवा बेबीच्या टीम मध्ये आहोत. आम्हाला बेबीच पाहिजे की नाही ओवी? हो. आता बघूया ओवीचं देव बाप्पा ऐकते का. ऐकणारच. आम्हाला बेबीच पाहिजे की नाही ओवी? म्हणजे ओवी आमची दीदी होईल, मोठी दीदी की नाही. शिकवणार सगळं, ड्रॉइंग पासून सगळं. ड्रॉइंगचा क्लास लावायला पाहिजे माझ्याकडे. हो. 1000 रुपये महिन्याची. मामा 1000 रुपयाची फी बोलते ही. ठीक आहे, चला. आम्ही आता एवढे ओवीचे प्रोजेक्ट केले ना, सगळ्याचे आता 1000 रुपये फी लावून टाकतो. आता कशा नाही, आता आम्हाला कापता येत नाही म्हणून मम्मीला बसवले. मम्मी मला कापून दे. काय ग? हॅलो. तयारी चालू आहे. ओवी दीदी शिवणारच का? बघूया. ओवीने मशीन रेडी केलेली आहे. आता ती दीदीला सांगते कापून दे मला, मी शिवते. मध्ये देता इकडे बघू. आता तू मम्मा साईडला. अरे वाट लावशील तू. नाही कर, बरोबर केलाय बघा. आता हे करते बरोबर, तू बघ. ती वाकडी घालवतोय. नाही चालव. काहीची मशी आहे बघ. ओवीची शिलाई बघा आमची कसली भारी. आम्हाला हे पण नाही माहिती की हे केल्यानंतर वरती करायचं खाली करायचं. एवढी. अरे थांब, पूर्ण मारली नाही. खाली पाय दाबते. इकडे बघा. आईची किचन मध्ये लगबग आणि किचन मध्ये आहे खूप सारा पसारा.
आई तळते काय शेवया, सॉरी हे आपलं फेणी तळले, कुरडई तळले आणि हे आईने प्रयोग केलेला साबुदाणे आणि बटाट टाकून, पण परफेक्ट झाली. मम्मी शिकलीस तू ग? बघ ही बघ, फक्त कडक उन्हामध्ये जरा तेल तापायला पाहिजे तुझा. मस्तच ग. ही बघा बटाटा आहे त्याच्यामध्ये, मिरची आहे, कढीपत्ता असं टाकून तिने बनवलंय. हे उन्हामध्ये सुकत लावलं होतं. रेसिपी एकदम सक्सेसफुल झालेली आहे हे नाही. ओवीला सुद्धा आवडली, खायला छान लागते. मस्त मस्त उपवासासाठी करतात. आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलंय, तुम्ही केले असतील मे बी. पण याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नाही माहिती, साबुदाण्याचं काहीतरी बोलतात. आपण साबुदाण्याचे फेण्या बोलतो. पण दुसऱ्याकडे मे बी दुसरं नाव असेल. काय बोलतात त्याला कमेंटमध्ये नक्की हे बघा मी उशी शिवलेली आहे, तुम्ही बघू शकता. एवढी सॉफ्ट नाही आहे पण मी शिवलेली आहे उशी. गुड्डी मावशी इकडे आहे. काय हे बघ मी उशी शिवली. माय गॉड, ओवीने उशी शिवली. अरे वा भारी, मस्त. मी उशी शिवली. डोकं राहील ना हा त्याच्यामध्ये मधीच बरोबर. हा ओके, तर आमच्या ओवीने शिवलेली आहे उशी. आकार पण मस्त आहे. एकटीने शिलाई मारलंय, पण ठीक आहे, छान आहे. पहिलं ट्राय आहे, छान आहे. आवडेल आवडेल. ये. दाखवे ना बेबीला. ओवी दीदीने शिवलेली आहे उशी. इथे मी Okay. पाठी माझं कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. ओवीला रेटिंग द्या. ओके फर्स्ट ट्राय आहे माझी, नंतर ट्राय ओके, ठीक आहे. पहिलाच प्रयत्न आहे, पण छान शिवले. आतमध्ये कापड टाकलंय तिने आणि असं वरती पॅक केले, पण छान आहे. सॉफ्ट एकदम. ये मी पण त्याच्यावर झोपून बघितलं कसं Okay. वाटतं. ओवीने पण झोपून बघितलेलं आहे. बस हा, छान 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 शिवली. इकडे बघा पसारा खूप आहे, सगळे कपडे काढलेत. हे बघा, आता आमच्याकडे ओवी टेलर आलेली आहे. आणि हा आमचा घर. या मंडळी जेवायला. आज आहे वाकतीचं कालवण आणि कलर बघू शकताय मसाल्याचा कसला भारी आलाय. दीदीचा मसाला आहे काय ग? दीदीने बनवला तो आम्हाला टेस्ट करायला आणलाय. छानच. आणि इकडे पापड, कुरडया, फेण्या सगळं असं तळलेलं आहे. आता जेवतोय. आणि भात गरम गरम या जेवायला. आणि इकडे यांचं काय चाललंय, ओवीने खाली चपाती, ओवीला चपाती आणि अंड, आणि इकडे असा पसारा. तर या जेवतो. वाजले बघा किती. संध्याकाळ झालेली आहे आणि आमच्या हातात बघा काय आहे, मसाज गन. आणि एकदम रिलॅक्समध्ये आता ही भेटले ना मसाज गन, त्याच्यानेच मसाजच चालू आहे. सगळ्यांचा मसाज करून देते फ्रीमध्ये. हवं असेल तर ओवीला कॉन्टॅक्ट करा, तिला मजा वाटते ते करायला असं. आणि आमचा रूप बघा कसा, हेअर कट कुठे. आमच्याकडे पाणीच नाही आहे, मावशीकडे अजिबात पाणी नाही आहे. आल्यापासून चेहरा धुतला नाही आहे, तशीच आहे. नुसती खेळते आहे ना. हे करू काय ते करू. आज त्या मशीनचा मी एवढा वापर केला नसेल एवढं 2-3 महिन्यामध्ये, पण तिने एका दिवसामध्ये त्या मशीनचा वापर केलाय. म्हणजे आपली ती शिलाईची मशीन आहे त्याच्यामध्ये. आणि फायनली शिकून घेतलेले आहे. आणि छोटे छोटे कपडे सुद्धा बनवलेले आहेत. थांबा मी दाखवते रिलॅक्स. तुम्हाला मी कपडे सुद्धा दाखवले. तिने काय बनवले. सगळे कपडे मी असे काढून ठेवले होते, पण घेते कैची मारते. पण ते काय मला जमलं नाही. आणि एक स्पेशल गोष्ट बनवले तिने. काय बनवलंय सांग? टोपरा बनवलंय तिने. पण नाही कापते पर शिलाई मारते. अरे गुडीपासून छोटा झाला. तेच चालू होतं तिचं. तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय ते. आणि अवतार बघताय, अवतार. गोधडी पण बनवलंय. गोधडी पण बनवले. बापरे. उशी पण बनवलंय. आम्ही खूप काय बनवलंय. बस तुम्हाला ब्लँकेट बनवायचं राहिलं. ओके, आम्ही सगळं बनवतो. तुम्हाला दाखवते काय काय बनवले ते. जा आणि जा. कुठं आहे? तिथे ठेवलं पिशवीमध्ये आहे. जा दाखवा मला दाखवा. तर ही मी उशी बनवली. ही उशी आहे जी तिने आधी दाखवली होती. ओके, हा. ओवीच्या स्टाईलची आहे ती. आणि ही मी गोधडी बनवलंय. ओके, अरे लांब कर. हा, ही गोधडी आहे. ओके, एकदम सॉफ्ट. सॉफ्ट आहे एकदम. आणि सगळ्यात मेन गोष्ट टोपी, ती आम्हाला आता भेटत नाहीये. 4 टोप्या बनवून झाल्या. बेबीचं डोकं काय एवढं असणार आहे का? एवढे बस ओवीनी बनवलंय ना दीदीनी. ओवी दीदीनी बनवले. बस झालं आम्हाला. बघू दे, इच्छा पूर्ण झाली बाबा ओवी दीदीची. ही एक बनवली ना. हा, ही एक बनवली. त्याच्यामध्ये आरा दीदीचा भाग आहे. हा
सांगायची काही गरज आहे? हा ठीक आहे बघा आमचा काय बोलत ग टोपरा ना टोपरा कसा आणि वाट हे बघा हे पण मी बनवलंय कसं वाटतं? टोपरा बघा कसं कमेंट करा कसं वाटलं टोपरा आणि रेट पण द्या. अरे थांब तुझ्याबद्दल सांगते ओवीनी कसं शिवले आतमध्ये दाखव हात घालून तरी दाखव. हात घालून दाखव. किती हात जाईल? आता येतो. पूर्ण हात. ओके बटवा आहे की काय आहे? इथे तोंड लावायचं जास्त. ए म्हणजे हाताचं बनवलंस की काय ते? ते माहिती ते असं काढतात याच्यावर. ओके तर हा आमचा टोपरा आहे ओवीनी बनवल्या बस ह्यांचं मग काय चाललंय हसून हसून बस खुश आणि ही गोल. इच्छा पूर्ण झाली. आपण ब्लँकेट बनवायचं. अरे इच्छा पूर्ण झाली का कपडे शिवायची? ओवी तिची उशी चपटी झाली.